तर एवढ्यात आहे ना आमचं कुठं ना कुठं सारखं बाहेर जाणं होतं आहे. आता मला आहे ना खरं म्हणलं तर आज काहीच वेळ नाही मिळाला. सकाळी सकाळी उठल्याबरोबर आंघोळ वगैरे झाली आणि आम्ही बाहेर निघालो. कारण की आम्हाला बघायची होती चौकटवरती जिन्यामध्ये लावण्यासाठी आणि काही पत्रा वगैरे जाळी वगैरे पण बघायची होती. तिथं आल्यावरती दादू असा खेळण्यात मातीत रमला होता ना की मस्तच त्याला वाटत होतं. आणि मग चौकटी बघितल्या आणि त्याला तर बघून मला वाटत होतं की तो कसाच खेळतोय तिथं. मग गाडीत घेऊन बसली त्याला आणि आज आलो होतो पप्पांच्या गाडीमध्ये आणि वजन काट्यावरती इथं बसत होता. इथं पण काय शांत नव्हता तो. आणि मग घरी आलो आणि घरी आल्याच्या नंतर ना क्रशनचा ट्रक आला होता. तो एवढा घाबरला ना तो ट्रक बघून की डायरेक्ट माझ्या कडेवर बसला आणि ते रडत होता. म्हणत होता चल मम्मा सरक बाजूला, इथनं नाही तर आपल्या अंगावर येईल ट्रक, आपल्या अंगावर येईल. एवढा दूर ट्रक असून सुद्धा त्याला ते खूप मोठा वाटत होता आणि खूप भीती वाटत होती त्याला. तर मग त्याच्या तोंडावरती तर सारखं टेन्शन आलेलं जे आहे ना ते दिसून पडत होतं. आणि कधी कधी मुलांनी काहीतरी वेगळं केले ना, काहीतरी वेगळं केलं ना की लगेच आपल्याला वेगळाच आनंद होतो बरं का. पण तो घाबरला होता ना त्याचं नाही काही वाटलं. पण तो नाही का एकदम अशी ॲक्टिंग खूप मस्त करत होता. मम्मा नको नको मला भीती वाटते, असं होतंय तसं होतंय. त्याला एवढं सगळं कळत कुठून होतं हेच माहिती नाही. आणि नको जाऊ पुढं, ते आपल्याला मागं येईल गाडी हे पण त्याला कळत होतं. तो बोलत होता घरी चल घरी चल. चला तर मग इथेच व्हिडिओ एंड करते. भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.